नमस्कार मैत्रिणींनो, मी राधा टेलर. कशा आहात तुम्ही? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला काहीतरी नवीन शिकवणार आहे. ते तुम्ही आणि व्यवस्थित बघा. व्हिडिओ स्किप करू नका. तुम्ही नाही बघितल्या तुमच्या लक्षात येणार नाही. असे भरपूर जण आहेत की आणखीन कोणाला टेलरिंग जमत नाही किंवा येत नाही, किंवा आणखीन भरपूर जणी आहेत तशा. बऱ्याच जणांना येतं, बऱ्याच जणांना येत नाही. तर मी काय करते, माझ्याकडे क्लासला मुली येतात, लेडीज येतात, तर मी अगोदर त्यांना सगळ्यात अगोदर ड्रॉइंग काढायला शिकवते. ड्रॉइंग का काढायला शिकवते? कारण की त्यांना पॅटर्न समजते, पॅटर्न माहिती होते, कोणचं कशाला काय म्हणतात, कोणचा पॅटर्न कसा असतो. कारण की त्यांना त्यातलं काहीच माहीत नसतं. फक्त काही थोड्या थोड्या नॉर्मल गोष्टी माहिती असतात, पण एवढं काय माहीत नसतं. म्हणून त्यांना सुरुवातीपासून स्टेप बाय स्टेप आपण ड्रॉइंग पासून शिकवतो. ड्रॉइंग येणं गरजेचं आहे आपल्याला, कारण की एखादं कस्टमर आलं की त्यांना सांगायचं असेल, त्यांना एखादा पॅटर्न तयार करायचा आहे, असं असं करायचं आहे, आपण ड्रॉइंग करू शकतो आणि त्यांचं नाव ते लिहून घेऊ शकतो की असं असं सांगितलं होतं, किंवा आपण अक्षरामध्ये पण लिहून घेऊ शकतो की त्यांनी काय सांगितलं होतं बनवायला. आता समजा एखादं ड्रॉइंग नाही बनवणं झालं तर आपण सगळं लिहून ठेवतो, त्यांनी काय काय सांगितलंय, कसं कसं नाही. पण ड्रॉइंग पण केलं ना लगेच लक्षात येतं. म्हणून ह्या पद्धतीने मी ड्रॉइंग केलंय. हे बघा, इथं प्रिन्सेस कट आहे, इथं पाठीचा भाग आहे, पानगळा केलाय, थोडंसं मिस्टेक झालंय इथं. आणि हे बघा, ही हे स्लीव्ज आहे ही. आणि इथं ना गळा डिझाईन टाकले जरा. आणि हे बघा, इथं पान आकाराचं डिझाईन टाकलंय. 3/4 स्लीव्ज आहे ही छोटी वाली आहे. आणि इथं कटोरी ब्लाऊज आहे आणि हे गोल गळा आहे. आणि इथं पण नॉट टाकलेत त्याला मी. हा समोरचा भाग आहे, हा भाई आहे, ही पाठीचा भाग आहे. म्हणजे त्यांना ह्या पद्धतीने शिकवता येतं आपल्याला. आणि असं ड्रॉइंग पण करता येतं, ड्रॉइंग करून ठेवता येतं. हे बघा, इथं भाई केली आहे, भाईला लटकन टाकलेत मी. आणि इथं डिझाईन पण केलंय, बॅक साईडला पण डिझाईन केलंय, भायाला पण लटकन टाकलेत. आणि हे 4 टक्स ब्लाऊज आहे. हे 4 टक्स ह्या पद्धतीने ड्रॉइंग केलंय मी. इथं 4 टक्स ब्लाऊज पॅटर्न तयार केलाय असा. आणि हा बोटनेक ब्लाऊज आहे, प्रिन्सेस कट आहे. आणि पॅक बाजू आहे, समोरची प्रिन्स कट आहे. आणि हा लांब स्लीव्ज आहे, कारण की 20-21 ची बाही आहे ही. आणि हे बॅक साईड आहे, बॅक साईडला ही पण 3/4 स्लीव्ज आहे. पण 3/4 म्हणजे इथं तशी त्या पॅटर्नने तयार केली मी, पण लांबच तयार करायची ती. म्हणून इथं बोटनेक आहे. बोटनेकचं कसं एवढं लांब केला नाही मी, 20-21 चीच टाकायची होती, पण ही जरा लय लांब होईल म्हणून टाकलं नाही, म्हणून छोटंसंच घेतलं ते जरा. आणि इथं जरा मोठी घेतली, त्याच्यामुळं हा पाठीचा भाग, बोटनेकचा हा समोरचा भाग. आणि हे बघा, ह्या पद्धतीने मी ड्रॉइंग करून ठेवते, कारण की पटकन लक्षात येतं. आणि पुढच्या मुलींना कसं आता लगेच लक्षात येत नाही, म्हणून त्यांना बरं पडतं की हे बरं आहे बाबा, आपण अगोदर पॅटर्न तयार करू, कोणचे काय कसं समजून घेऊ आपण, आणि नंतर आपण ब्लाऊजला कटिंगला त्याला चालू करू. ह्या पद्धतीने त्यांच्या लक्षात येतं आणि त्यांना पण शिकायला बरं पडतं. ठीक आहे मैत्रिणींनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ स्किप करू नका. आणि कसा वाटला, कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा. बाय बाय मैत्रिणींनो.